महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यात अवैध वाळू माफिया सुसाट, राजकीय वरदहस्त आता गैरफायदा। मूर्तिजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खननाचा गड। महाराष्ट्र टुडे मराठीच्या टीमने यापूर्वी नांदेड, हिंगोली, परभणी, जालना जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननावर ग्राउंड रिपोर्ट करून वाळू चोरी उघडकीस आणली। याच अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील सर्व अवैध वाळू उत्खननांवर महाराष्ट्र टुडे टीमच्या रिपोर्ट्सने माहितीनुसार स्टिंग ऑपरेशन करण्यास सुरुवात केली आहे। याच पार्श्वभूमीवर विदर्भ ब्युरो चीफ संजय दास यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननावर माहिती घेण्यास सुरुवात केली आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे। शहर पोलिसांनी वाळूने भरलेली 2 मालवाहू वाहने जप्त केली असली तरी या कारवाईबाबत महसूल आणि पोलीस प्रशासनाने बाळगलेले मौन अनेक शंका कुशंकांना निमंत्रण देत आहे। पूर्णा नदीच्या पात्रात पाणी असतानाही मोठ्या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे। वाळूने भरलेली वाहने ताडपत्रीने झाकून चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर शहर पोलीस स्टेशनमध्ये वाळूने भरलेली 2 वाहने लावण्यात आली आहेत। मात्र घटनास्थळावरून जप्त केलेले इतर 2 रिकामे ट्रक आणि यंत्रसामग्री नेमकी कोणाची आहे याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती स्पष्ट केलेली नाही। प्रशासनाची भूमिका संशयास्पद। या कारवाईबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलणे टाळले किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। प्रशासनाच्या या भूमिकेमुळे ही कारवाई केवळ दिखाव्यासाठी आहे की काय असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून उपस्थित होत आहे। मूर्तिजापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली आहे। त्यानुसार ठोस कारवाई करण्याऐवजी प्रशासनाचे वाढते मौन या प्रकरणातील संशयाची सुई अधिक गडद करत आहे। तालुका जिल्हा महसूल प्रशासनाने इकडे लक्ष देणे गरजेचे आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, मूर्तिजापूर, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।